हाय गाइज, वेलकम टू माय ब्लॉग. तर आजच्या ब्लॉग मध्ये मी बनवणार आहे पुलाव, व्हेज पुलाव. सो लेट्स गो. खरं तर व्हेज पुलाव आम्ही बऱ्याच वेळा करतो, पण म्हटलं आज बनवायचं आहे तर आपण त्याचा ब्लॉग बनवून टाकूया. सो लेट्स गो. सो फायनली मी सुरुवात केली. थोडी शायनिंग मारायला हे असलं काहीतरी घातलंय मी, फुकटची शायनिंग, बाकी काही नाही. नेहमी कधी घालत नाही. आता डीमार्टला गेले होते आणि मला ते मिळालं म्हणून मी आता घातलंय, नाही तर मला लक्षात पण राहत नाही की असं काहीतरी घालायचं असतं. ठीक आहे, असो. सो लेट्स गो. सो आता मी कांदा चिरून घेतलाय, टोमॅटो चिरून घेतलाय, गाजर आहे, मिरची सोबत थोडंसं इकडे टोमॅटोचे पण एक साल आले जातं, मिरची, कोथिंबीर, आलं, आणि याच्यामध्ये एका गोष्टीची कमी आहे ती म्हणजे लसूण. सो आता मी लसूण सोलून घेते आणि त्यानंतर आपण फोडणी घालणार. त्याला असं मी आपल्या थोडं शिजत ठेवलं होतं. अगदी 4 दाणे आहेत, 4 तेवढेच मग टाकणार आहे. अंदाज आहे की जास्त नाही व्हायला पाहिजे, जास्त झाले तर काय उपयोग नाही करायचा. कॅमेऱ्याच्या ना त्यातल्या होऊ दे थोडा वेळ. थोडा गॅस फास्ट करते मी. मसाला वगैरे काही टाकलेला नाही त्याच्यामध्ये, फक्त खडा मसाला आणि सगळ्या भाज्या आणि तूप बस. आणि तर आपल्यात शिजू दे तोपर्यंत आपण तांदूळ धुवून घेऊ. छान येते, मला त्याला शिजलं पाहिजे. आपल्यात शिजलं तेवढं चांगलं असतं. म्हणत असेल मी आधी का नाही घेतलं, आधी का नाही तयारी केली, पण मला माहिती आहे ना की भाजी शिजेपर्यंत माझे तांदूळ धुवून होतील. थोड्या वेळ मी त्याला भिजत ठेवेन. माझं मटार पण सोडून झालंय. मला सगळ्या गोष्टीची आयडिया आहे, पहिल्यांदाच नाही करत आहे, कळलं ना. सांगते, पहिल्यांदाच नाही करत आहे. व्हिडिओ पहिल्यांदा करते. कमी करूया, बस करताय ना. मसाला आहे, लाल मसाला आहे, 1 चमचा बास आहे. भाजी वाढवणार नाही आणि अशीच वाढवते. त्याला वेगळा चमचा घेतला पाहिजे. म्हणते मला भांडी वाढवायची नाही, सगळं वाढवते. लाल भडक माल कडक. ऍड्स मध्ये दाखवतात ना, टाकताना मसाला वगैरे असं ते बघितलं तर खायची इच्छा होती. इतकं सुंदर पद्धतीने ते लोक करत असतात. काहीतरी स्लो मोशन मध्ये टाकत असतात. मी जरा फास्ट दाखवलं, पण स्लो मोशन मध्ये टाकत असतात. बघताना असं वाटतं पाणी सुटलंय. विचार करू शकतो सिरियसली. वरच्यावर आपल्याला मीठ टाकायचं, तांदूळ टाकायचं आणि झालं. आणि नंतर कोथिंबीर आम्ही डायरेक्ट शिटी कुकरला लावून देणार. असं टाकायला नको, डायरेक्ट चमच्यानेच टाकते.
सो फायनली माझी डिश रेडी आहे आणि एक नंबर झाली आहे. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट करायला विसरू नका आणि याच्यामध्ये मी अजून काय इम्प्रूव्हमेंट करू शकते ते देखील सांगा. चलो बाय बाय, गुड डे.